जरा असं लक्ष हटलं याच्यावरून तर गव्हात किती सोंडे झाले, किती सोंडे व्हायले, गाडून घ्या लागून राहिले. वाहू टाकावं तर ह्या माणसानं वाहूही टाकले होते, म्हणून सारे सोंडे सोंडे होऊन गेले. अय पडन काय तर सोंडे झाले ना, कराच्या बाहेर झाले सोंडे. घरात नाही फैलन का काय माहित, आता असंच वाटून राहिलं साऱ्या घरात होईन नाही तो. बापा हिचा गहू गायचा आवाज येऊन राहीस, काढली काही ना गहू बापा. बापरे कमला, गहू गाऊन राहिली का व? सकाळीच रिकाम पण भेटलं गहू गायले झाले वाटते बापा. मग कायचे झाले बापा, कामावर उद्या लागले पहिले, आणि रोज रोज कामाला जाणं आहे काय होते. आणि आज मग गावात पाहिलं म्या, गहू काढले जराशे, माझ्याकडचं दळण संपलं तर मग एवढे त्याच्यात मला कोणगीत सोंडे दिसले का लयच. मग म्हटलं बाई आता तर काही खरं नाही आहे, मी दुपारी कायणार होती, म्हटलं जाऊ द्या त्याच्यात झाले सोंडे, आता काय दिवसभर काही वाट पाहू नये, कामानंतर करा. पहिले म्हटलं गाऊन घ्या हे. हो लयच झाले ना, एवढे होईपर्यंत माझे लक्ष नाही देत असते काय. आम्ही तर वरच्यावर पाहत असतो. रचना तू घरी असतो, आम्ही घरी असतो काय. सकाळी मनाचा कापूस चाले, दुपारी मनाचा कापूस चाले, आमचं काम नाही राहत काय, वेळ तर राहते का पाहाले. आता कोणगीत मी दळण कोरा काढा लागत होतो म्हणून गेली पाहाले, त्याच्यात झाल्या मार अड्या सोंडे, म्हणून मला दिसले, नाही तर मला दिसत नव्हते. घरी असती तर मीच पाहतो ना. आता हे नुसतं कामाले काम असल्यामुळे पाहिण्यात नाही आलं, नाही तर मीच तर पाहत राहतो नेहमी वाहू घालत राहतो. असं आहे मग. अहो काहून सकाळी सकाळी गाऊन गाईन लावले राहिले कामानं, घरात गमत नाही ना, कामं नाही झाली म्हणजे. हो तुम्हाला मागं म्हटलं होतं ना वाहू घाला, मी घरी नव्हती तर तुम्हाला वाहू घालायला तुम्ही घातले का वाहू. आता मला उलट त्रास चालला म्हटलं, किती खत सोंडे झाले, किती मोठे गायला तर वेळ लागते, मोठे चालले म्हणाले आता कामं राहू दिले, पहिले करून राहिली, पहिलेच करावं लागते. हे अंगात सारा भुरका जाते म्हटलं, अंग कचकच लागते दिवसभर, म्हणून आताच गाऊन घ्या लागते गहू. मग गाऊन देतो, मग माडीवर टाकून मी चांगली भाऊ घालून देतो, 2-3 दिवस उन्हात देऊन देऊ. कमला ताई 2-3 दिवस घाला चांगले भाऊ, चांगले कळाल व्हायले पाहिजे. हो रचना, भाऊ घालून देतो. मांग बिचारे घरी होती मी, नुसतं पाणीच तर लागून राहिलं, भाऊ घालायला मला टाइम नाही भेटला. उन्हाळ्या सदै पाणीच तर पडे आपल्या इथं. हो यावेळेनं जरासं वाहून चिवून घालायला बरोबर भेटलं नाही, नुसतं पाणी चिवून पडे. आता हाय जरासं, तर आता थंडी मोठी आहे. जरासा चहा देऊ मांडून मला. मी नाही मांडत गिडत चहा, त्या तुमच्या हाताने करा ना, त्या आता जरासा 1 कप मांडा तुमच्यासाठी, 1 कप तुमच्यासाठी मांडा, तर माझ्यासाठी मांडा 1 कप. बाबा तू नाही म्हणतो आता मला मांडच लागन, जाऊ दे तो घरात मांडू. काय हो बाई कमला बाई, नवऱ्याला बाई चाय नाही मांडून त्याला अजय बसा बापा, नवऱ्याला मांड म्हणते मला देऊन दे 1 कप. बापरे गहू गायनं सुरू वाटते. हो गहू गायनं सुरू आहे ना. घरचे झालते बिचारे मार सोंडे, लय झालते बुलू मग आम्ही गहू घालून दिले, आणि माझ्या घरच्या कानी कोणगीवर पाणी मोठं गय मांग, आणि त्याच्यानं जास्त झालते बिचारे. लय सरदावले असं मग गहू सरदावले. पुन्हा लय सरदावले होते गहू, आणि टोकरच केले होते हो माय, टोकर कराले लय नुकसान झालं. आणि ते सोंड्यानं गिड्या टाका लागत होत्या हो, निंबाचा पाला टाकून पाहा लागत होता त्याच्यात सोंड्याने. हो मी आता बिचारे याच्यात निंबाचा पालाही टाकला होता, तरी बिचारे झालेच ना, वाच असत कसे होते बिचारे, किती काळजी घ्या, सरदावले का मग त्याच्यात नुसते सोंडेच होते. हो मी मागच्या वर्षी टाकून पाहिले होते तरी झाले होते हो बाई. काही नाही व्हायच असलं कसंही होते, म्हणतो येणं होईन नाही त्यानं होईन नाही, शेवटी होतेच हो, काही नाही होते. हो तुम्हाला काय मजाक सांगू मायवली, म्याकानी मागं गोह्या टाकल्या होते, सोंडे नाही झाले पाहिजे म्हणून गव्हात. तर मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे. मग मी दळण घेऊन गेली बिचारे दळणाले, तर काय झालं, त्या दळण टाकलं आणि ते वरतच दिसल्या ह्या गोळ्या. मरता का म्हणे ह्या गोळ्या वरत टाकू, म्हणजे गव्हात टाकता म्हणे, याची म्हणे गुट्टी पडली, जेवणात गेलं तर कमी जास्त झालं तर काय करा म्हणे. त्या भाऊने मला लय कळला बापा म्हणे, कशा आहे जी म्हणे तुम्ही म्हणे, लक्ष नसते का मलाच महिलाच खाऊ माय गोळ्या बा, कशी बाप बाई का नशेत राहते का, असं होते ना का बा ह्या बैली एवढे लक्ष नाही का, गोया आहे का आहे, मलाच महिलाच खाऊ माय, तुम्हालाच बोले तर लय बेकार वाटते मला. तेव्हापासून बाई त्यात गोयाच नाही टाकून राहिली, एखाद्या आपलं लक्ष राहते नाही राहत, आणि त्या जर त्याच्यात राहिल्या नंतर दळणात दळून गेल्या तर मग आपल्या शरीराला घातकच आहे ना ते, ज्यावरती काही ना काही होतच असं ना शरीराला, तर तेव्हापासून मी टाकतच नसतो. झाली मजेचीच गोष्ट झाली. तुमचं लक्षही नाही राहत का जी, मी तर भल्ली लक्ष ठेवतो जी नेहमी, आणि मी पाहतच राहतो म्हटलं, एक हात फिरवतच राहतो मी, जरी मी गहू निसले राहते मायावाले तरी मी हात फिरवूनच देतो. आम्हाला राहत नाही एवढा वेळ राहिला असतं तर आम्ही कायले 10 वेळा निसणं, 10 वेळा आम्हाला कामाला जायची धुंद राहते, म्हणून तर आम्ही उन्हाळ्यात गहू ठेवतो, निसून ठेवतो गहू. बापरे सकाळीच रिकाम पण भेटलो तुम्हाला साऱ्या येले हो. मला यायचा गहू गायचा आवाज आला, म्हटलं कोण होय बाप्पा, आता पाहायला आली तर कमलाबाई गहू गाऊन राहिल्या, म्हणून पाहायला आली. मग बोलली द्यायसोबत, तर लय सोंडे झाले म्हणते, राहिलो उभं माय आता उन्हाळ्यात उलीशी. हो खाते काय झालं मा घरी का नाही, काल तेलच नाही आणलं, नाही तर दिलं असतं, दिलं असतं तर घरी आमच्या पुरतंच आहे तेल. ज्याजी सून तर स्वयंपाक गिपाक करून गेली असन, कायसाठी पाहिजे आता तेल, सकाळीच जाते तुमची सून कामाला, कामं करून जाते म्हणते तुमची सून. मोठी कामं करून जाते, कोणतं काम करते होते,
सकाळी स्वतःचा पुरता डब्बा करते निघाली आणि लेकरा बायाचा सारा स्वयंपाक मलाच करावा लागते. तशीच सांगते ते सारं काम करतो मी, काय तिच्या भरोशावर आहे का? मी का फुकट खातो काय? तिच्या भरोशावर नाही खा, तेच आमच्या भरोशावर फुकट खाते अशी लावते ते. काय बोलायला पुरतीच्या तोंडीने लागत असतो मी, माझे तर लय वेळा अशी म्हणते. तर करा लागते बाई, मलाच करा लागते. व्हायचाच आहे स्वयंपाक. त्याला मी आणून ठेवलं पोरानं. आहे हो, किती खोटी बोलते. आम्हाला तर भल्ली सांगते मी अशी करतो, भल्ली कोण गाणं गायते. माझ्या सासूला एक काम नाही करू देत, माझी बुडगी नुसती हिंडते, अशी करते तशी करते, भल्ली सांगते ते तर. ना लयच सांगते बापा ते कहून तर एवढं कायले सांगा मग. खोटं नाटक ती बुडी करते तर तिचं नाव बदनाम करणं. फक्त काम नाही करत, धुनुळा गिनुळा सारा मायावरच आहे माय. काय बोलायला पुरते मी तोंडीने लागत असतो. आता म्हातारा जीव आपला, एकटा जीव कोण नाही बोलणार नाही काही नाही. पोरगी बोलते माय कुणच, पोरगई बाप बापाई बोलते, माय पोरगई बोलते हो माय. काय करतो आपल्या मागोरा पुढं कोणी असलं ते करा बापा, काम होते तेवढं आणि बस. व काकू काही बोलायला पुरत नाही आणि भांडणं काही करायला पुरत नाही. अशी उरलं तरी बडबड करते आणि एखाद दिवशी कमी पडलं तर तिकूनही बडबड करते व माय. सारा जीवाला विचार आहे व माय. कधी कधी लेकरं मग मार जेवते, कधी कधी मार बाहेरचं खाते, तर घरी खात नाही लेकरं. हो मा किती त्या म्हातारा जीवाले पेच आहे. आपल्यापाशी पाय कशी सांगते मीच करतो नसन तसं. जाणू का बाप्पा तिच्या सुनीले, तुम्ही पाहिजे तुमच्या सुनीसोबत चांगलं राहण तेव्हा सांगा. मला दिसते हो बाई, मला सब माहीत आहे बुडीच करते का काही नाही. फक्त ते सांगायलेच आहे मी करतो. काही सांगितलं ज्याच्या घरचं त्याचंच त्यालाच करावं लागते. खायला असं सांगा लागते. ती बिचारी बुडी करते तरी तिचं नाव बदनाम करणंच होय ना मग. प्रश्न त्या घरचं उचलं देशील का मला वाटीत भरतेल. काकू घेऊन जा ना तुम्हाला लागत तर वाटीभर काय जरा जास्त येणे ना. मग आणून दे जा, आणला म्हणजे किराणा. हो बाई दिन आणून देज मला वाटीभर देऊन दे, पोया करतो माय. अरे पोरगा आलं का मग मायच मग कुरकुर करते. आजी केलाच नाही का म्हणते स्वयंपाक. करा तर करा, बोलणे ऐका लागते माहिती, बोलणे ऐका लागते. कधी कधी लय पस्तावते मन, पण आपल्या मागणं पुढं कोणी. मग देतो मी तुम्हाला. चला तुमच्या घरची वाटी घ्या आणि घेऊन जा. येतो मी बाळाची वाटी घेऊन येतो. हो तुम्ही समोर घेऊन या तुमची इच्छी वाटी, मी येतो. हो तशी कशी आहे आम्हाला सारं माहीत आहे, पण आम्ही काही गोष्ट काढत नसतो बाई. बुडीले सारं करावं लागते. त्या तिच्या जीवालेच आहे ना. आणि पाण्याचंही तसं बिचारे पाणी नसतं, तिला काम करावं लागते, तिलाच पाणी लागेल ना. अगोचे काम करते, इथं जाते तिथं जाते, बिचारी पाण्याला जाते हो कधी कधी. आता म्हटलं तिनं त्या घरचं जर आता तेल गिल नेलं तर तिला रात्री त्याच्यावरूनही बडबड करते. कायले जायला लागतं लोकांच्या घरी भीक मागायला जाता, घरी असूनही न आता त्यानं आणून ठेवलं असतं बुडी मागायला दिसते का हो. कोणाला वाटतं कोणाच्या घरी जाऊन रोज ते येते का बुडी. आणि ह्याच आणून नाही देत. आणि आता पाहिजे तिला रात्री तिच्या मागं त्याच्यासाठी कुरकुर करते. काय आणलं लोकांच्या इच्छा, तुला दारोदारी फिरायची सवय आहे असं तसं. तू पाहिजे तिचं रात्री प्रवचन लागते. जीवाले सारा बिचारे दुःखच आहे ना सारं त्या जीवाले. आता म्हातारपणी होत नाही पण बिचारी करते व शकस कोणतेही काम करते. लेकाकूची जिंदगी नुसती काम करण्यातच गेली व माझ याच्याच त्यानं केलं व. पण आता त्याचेच दिवस बेकार झाले लागन तर त्याले आता होत नाही तरी करा लागते. बसते उठते करते व काकू. मलाही दिसते धुणं वाहू घालते सारंच तर करते व बुडी. पण काकुली काही सुख नव्हतो माय. बुडा मारे आणि सासू जीवाले देणे. इकडून तिकडून खाले मन होय तर सासरा बडबड करे. त्या बापाच्या घरी पाहिलं का असं तसं लय बडबड करे हो म्हणते काकुली. माझी सासू सांगते ना, नेहमीच सांगते. तिले असंच होतं म्हणे. आता इकडून तिकडून चांगले दिवस आले तर नुसतं कामच करता तिला बिचारीला घाण आहे. एवढं वय झालं तरी काकूच्या जवळच्या जीवाला किती सुख आहे व. काकूची जवळ लागन तर कधी म्हटलं तिला पहिलेपासून काम नाही करावं लागलं. आणि नवराही चांगला होता तर. आणि आताही बिचारे पोरगं नोकरीवर आहे तर काहीच टेन्शन नाही आहे काकूले. त्याच्या घरी बाया आहेत हे आहे तर पहिलेपासून जीवाला सुख भेटलं तर आताही सुखच आहे ना काकूच्या जवळे. हो तेही जराशी तिच्यासोबत चांगली बोलत नाही. बोललं तर काय होते. तिनंच म्हटलं जेव्हा त्याची बेकार परिस्थिती ना ह्या बुडीनंच त्याला सांभाळून घेतलं पहिले तिच्या नवऱ्याले. आणि आता तेच सांभाळून नाही घेत म्हटलं त्या बुडीले कधी. बाई बुडी गेली असेल माझ्या घरी. बुडीले तेल देऊन देतो, बिचारीचा स्वयंपाक होऊन जाते. आपलं तरी आपण भरं करून टाकतो. म्हातारा माणसाला वेळही मोठा होते ना. एका कामाला 2-2 घंटे लागते ना, एका घंट्याच्या कामाले. वजा तसंही म्हातारपणी काही सुचत नाही हो बाई का. हो तुम्ही मला लयवेच्या दिसून राहिले, इथं लयवेच्या गोष्टी करून राहिल्या आणि मी तिथून पाहून राहिली. तुमच्या दोघीच्या कपायला म्हटलं टिकली नाही आहे. लक्ष कुठं असते हो तुमचं. पण आम्ही लयवेचं पाहून राहिलो, दोघीच्या कपायला टिकली नाही आहे. आम्ही तुम्हाला म्हणाले आलो का आम्हाला म्हणून राहिली. त्याईनं म्हटलं तर काहीतरी टिकली नाही आहे म्हणून आमच्या कपायला. तुझ्या कपायला पाय ना, त्या कपायला तर काहीच नाही आहे टिकली. चालली मोठी तर दुसऱ्याला भली ज्ञान शिकवतं. स्वतःचं पाय ना स्वतः लागून तर टिकली कधी लावत नाही. दुसऱ्याला बातच म्हणतं आता कधीच नाही लावत टिकली. मोठी चालली तर इथं ज्ञानगुण शिकवाले. आता आमची पडली असं टिकली म्हणून मग आमचं काही लक्ष नाही. तुम्ही सांगितलं म्हणून आम्हाला माहीत झालं. द्या बापा इथं सुरू. आणि तुमच्या दोघीचे भांडणं तुम्ही इथं सुरू करा. जाऊ द्या, लावूशा वाटण तर लावा, नाही तर नका लावू.
आपली जिंदगी आहे, जसं जसं करायचं आहे तसं करा. आजकाल कोणाला काही म्हणता येत काही तुम्हाला नाही म्हटलं आम्ही, तिले म्हटलं आणि तिले म्हटलं, तुम्हाला नाही उतरून बोललो आम्ही. अहो रचनाताई होती काऊन चालल्या गेल्या? नाही. बुडी आली होती तेल मागाले, आता तेल द्यायला गेल्या त्या. मग जातो म्हणे, आता काय येते ते, आता गेल्या एकदाच्या गेल्या, घरात घुसल्या आता. असं होय ते म्हणून गेल्या घरी. बापा आम्हाला वेळ होऊन राहिला, माई टिकली पडली लय वेळची आणि लावून घ्यायला लागून टिकली आणि कामही व्हायचे आहे ना. यायच्या पाशी आली तर गोष्टीत बसलो बापा. गोष्टीत तर दिवसही माहीत नाही पडत कसा जाते कसा नाही. तर तसंही बरं उभं राहिलं तर आवाज वाटते, घरातले कामं केले नाही ना तर करावंच नाही वाटत. नाही का नाही, आता थंडीचं का नाही असं लवकर कामं नाही होत. आणि मग वेळानं आपण उठतोय आणि वेळानंच मग कामही करतो. आम्ही कामाला गेलो म्हणजे लवकर उठतो आणि कामाला नाही गेलो म्हणजे मग मार उशीर होते. माझ्या तर पुरा दिवसच जाते व बिचारे, सगळेच तसं आहे. मग उठणं वेळानं, दात घासणं, लेकराईले मोठं मागा लागा लागते. लेकरही मोठे जिद करते, उठत नाही. आणि आपल्याला असं वाटते माझी थंडी आहे काय राहू देणं, नाही तर दुपारची शाळा आहे, दुपारची शाळा असते झोपते. आणि ट्युशन असल्या तर लवकर उठायला लागते. महापुराची 10वीत आहे तर महापुराची शेवटी उठाच लागते बिचारे. 6 वाजताच आहे त्याची ट्युशन, लय सकाळी आहे बिचारे. किती थंडी राहते तरी मायपोरगो जाते. ट्युशन असली तर जास लागते. आता थंडीसाठी काय ट्युशन पळायची आहे काय? एक दिवस जरी ट्युशनचं पडलं ना म्हटलं, गणिताची जर ट्युशन असली ना तर पूर्ण कॉन्सेप्टच लक्षात नाही येत. एक गणित एकावर डिपेंड असते, जास लागते. हो तसंही माया एक दिवस जरी कोणताही विषय असो, मग तो त्याच्याशी हे राहते ना कनेक्ट, मग लक्षात नाही येत लेकराच्या, म्हणून लेकराईला पाठवा लागते. तर पोरगबाई 2 दिवस मागं कुठं तरी गेलो होतं, ते विज्ञान प्रदर्शनी होती, तर मग तो त्याच्याच मागं होता. शाळेच्याच कामासाठी गेलता म्हणा तो. विज्ञान प्रदर्शनी असते ना, त्याचं जिल्हा स्तरावर सिलेक्शन झालं होतं. तर मग त्याला हे करावं लागलं इकडलं काम. मग अधिक त्यानं दुसरं मॉडेल बनवलं होतं, तर त्याला लय म्हणजे वेळ लागला बनवाले. मग तो ट्युशन लेन जाय काही नाही, त्याच्याच मागं राय. मग म्हणे आई मला गणितच नाही समजून राहिलं म्हणे. ते सरले मी म्हटलं बाई बाबू, म्हटलं सरले विचारायचं, म्हटलं मॅडम विचारायचं, बाय पडलं बा तर जरासं एक तास जास्त जायचं म्हटलं लेकरं नसताना. तर म्हणे आई म्हणे सर पाचीला ट्युशन असते, मग कसं म्हणून काय म्हणून. म्हटलं आता समजलं नाही बाबू, आता काय करशील तू, आता तू शाळेसाठीच गेला ना म्हटलं, विचारायचं म्हटलं. त्याच्यात लय हुशार लेकर राहते बिचारे. आला बिचार नंबर पण 3रा आला. त्याची इच्छा होती का पहिला यायला पाहिजे होता. बाई रात्रंदिवस केलं ना बाई, पण लेकरं त्याच्यापेक्षा हुशार आहे ना. आपण आपल्याच लेकराला हुशार मानतो, लय हुशार लेकर आहे म्हटलं. अहो बाई लय एकापेक्षा एक हुशार लेकर आहे आजकाल. पुराली बाई किती म्हणे सर लोक किती चांगलं जमलं म्हणे, किती चांगलं जमलं, पण बिचारे त्याचाही 3राच नंबर आला. माय पोरग लढे बिचारे. ना म्हटलं बाबू असं नसते म्हटलं, कोणी कोणापेक्षा जास्त चांगलं बनवते म्हटलं, असं नसते म्हटलं का आपण मागच राहिलो बाबू. काही नाही होत असते म्हटलं, कधी मागही राहणं चांगलं असते म्हटलं, एकदम समोर जाणं चांगलं नसते. समजून सांगा लागते लेकराला, लेकरं हवलते आणि टेन्शन घेऊन काय आहे लेकरं, मग टेन्शन घेते जास्तीच. त्याचा बेस दिला ना आपल्याला तेच पाहिजे. मला तर काही एवढं नंबरा गिमराचं नाही, आम्ही त्याला काही एवढं प्रेशर देते नाही, पण त्यालाच मोठं वाटते बिचारे. त्याची अपेक्षा असते लेकरायच्या, म्हणून त्याला असं वाटते.